नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. त्याच अनुषंगाने मंडळी, मागच्या भागासाठी सुद्धा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळाला. मागच्या भागामध्ये आपण बँकिंग व्यवहार, सिबिल किंवा NPA अकाउंट याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेतली होती आणि त्यासाठी अनेकांनी आम्हाला SMS केले, फोन केले, मेसेजेस केले किंवा मेल पाठवल्या आणि सगळ्यांना हा भाग अतिशय आवडला आणि त्यांनी हेही सांगितलं की अशा प्रकारचे विविध विषय तुम्ही नक्कीच आमच्यासमोर मांडत राहा. मंडळी, हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं का, रयतेचा दरबारमधून गेले वर्षभर आपण विविध विषयांची माहिती जाणून घेत आहोत. म्हणजेच रयतेचा दरबारला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. 13 सप्टेंबर 2021 या दिवशी रयतेचा दरबारचा पहिला एपिसोड आपण प्रसारित केला होता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार होता त्या दिवशी आणि त्या दिवसानंतर आजवर आपण अनेक विविध विषयांची माहिती जाणून घेत आहोत. आणि आता त्यातूनच आजचा हा एपिसोड आहे ना, हा 52वा एपिसोड आहे. तेव्हा मंडळी, गेल्या वर्षभरामध्ये आपण 51 एपिसोडमध्ये नेमकी कुठली माहिती जाणून घेतली तेही थोडक्यात जाणून घेऊया. मंडळी, विविध विषयांवरची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला हा रयतेचा दरबार, अर्थात रयतेच्या दरबारच्या ह्या वाटचालीमध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीचं अपूर्व योगदान आहे. धन्यवाद सह्याद्री वाहिनी. त्याचबरोबर मंडळी, रयतेच्या दरबारशी जोडलेल्या सर्व घटकांचे मनपूर्वक आभार. असाच लोभ ठेवा. रयतेचा दरबारमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सगळ्यांनी सहभागी होऊया. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा रयतेचा दरबार.
रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. एका नव्या विषयावरती आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. काळजीपूर्वक बघा. पण तत्पूर्वी ही एक क्लिप आपण बघून घेऊया. मंडळी, नॉयडामधले हे जे ट्विन टॉवर आहेत ते मध्यंतरी पाडण्यात आले. उत्तर प्रदेशच्या बांधकाम नियमांचा भंग केल्याबद्दल आणि ह्या टॉवरमध्ये आग प्रतिबंधक प्रणाली नियमांचा भंग केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हे टॉवर पाडण्यात आले. या 2 टॉवरमधल्या सदनिकांचं बाजार मूल्य 800 कोटींच्या आसपास होतं आणि हे टॉवर बांधले गेले काहीशे कोटींमध्ये आणि पाडले सुद्धा काहीशे कोटींमध्ये अशी माहिती मिळालेली. म्हणजेच या सर्व अवैध बांधकामामुळे काहीशे कोटींचा चुराडा झाला. पैशांबरोबरच साधन सामुग्री, अनेकांचे कष्ट, वेळ आणि त्याबरोबरच बऱ्याच जणांची स्वप्नही भंग पावली. हे सगळं बघितल्यानंतर हे बांधकाम अवैध आहे, बेकायदेशीर आहे, या बाबतीतली माहिती तुम्ही घेतली नव्हतीत का, हा प्रश्न तुमच्या मनात आला ना. म्हणूनच मंडळी, आज आपण उंच किंवा गगनचुंबी इमारतींबाबत जाणून घेणार आहोत. या इमारतींचं बांधकाम, सुरक्षा आणि इतर निकष, परवानग्या याबाबत जाणून घेणार आहोत. त्यातही आपल्याला अशा हायरेज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल तर नेमकी कुठली माहिती घ्यायची हेही आपण समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण जाणार आहोत पुण्याला, आमच्या पुण्याला. मोस्ट लिव्हेबल सिटी करण्यात पुण्याच्या ज्या लोकेशनल लोक इथली लोक त्याबरोबरच महत्त्वाचा वाटा हा पुणे महानगरपालिकेचा सुद्धा आहे. त्याच्याबरोबर पण महानगरपालिकेवर जबाबदाऱ्या सर्व्हिसेस द्यायच्या जशा आहेत त्याबरोबरच ती सिटी सेफ कशी असायला पाहिजे, तिथं होणारी स्ट्रक्चर सेफ कशी असायला पाहिजे, तर ही पण मोठी जबाबदारी आहे. मंडळी, आता आपल्या पुण्यातही गगनचुंबी किंवा उंच इमारती प्रचंड प्रमाणामध्ये होत आहेत. आणि जर का तुम्हाला अशा हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल पुण्यामध्ये ना, तर अगदी सोपं आहे. त्या इमारतीच्या तुम्ही साईटवर जा आणि तिथे जर का पुणे महानगरपालिकेची तुम्हाला पाटी दिसली ना, तर निर्धास्त राहा आणि फ्लॅट घ्या. सगळ्यात पहिल्यांदा बघायला पाहिजे, साईटवर गेलं तर तिथे एक पुणे महानगरपालिकेची पाटी असते कंपल्सरी, की पुणे महानगरपालिकेने कंपल्सरी केलं की बाबा त्यांनी परमिशन किती मिळाली, कुठल्या तारखेला आहे, CC नंबर काय आहे, ती सगळी पाटी त्यांनी तिथं लावायलाच पाहिजे. ती बघितली, त्याच्यामध्ये BCP नंबर नावाचा आमचा परमिशनचा कमेन्समेंट सर्टिफिकेटचा नंबर असतो, तो तुम्हाला व्हेरीफाय करायला पाहिजे. आता उद्या त्यांनी काय खोटा लावला तर काय कसं चेक करणार आपण, तर आम्ही ती वेबसाईटवर हे केलं. पुणे महानगरपालिकेची वेबसाईटसुद्धा उत्कृष्ट आहे, म्हणजे तुम्ही बघितली तर इतकी युजर्स फ्रेंडली आहेत. आणि आमच्या तर म्हणजे त्याला वेगवेगळ्या विभागांचे आहेत, टॅक्सेस आहेत, टॅक्सेसमध्ये सुंदर काम झालं आहे. बिल्डिंग परमिशनची संपूर्ण माहिती त्याच्यात मिळते, की बिल्डिंग परमिशन कशी दिली जाते, काय असतं. तिथं तुम्ही जर गेला आणि तिथं हा नंबर टाकला तुम्ही, तर याला किती परवानगी आहे, किती मजल्याची आहे, सगळे डिटेल आपल्याला बघू मिळेल, म्हणजे ऑनलाईन मिळू शकतं. दुसरं त्यांनी काय बघायला पाहिजे, रेरा हे एक महत्त्वाचं हे. रेराची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये ही अपलोड आहे का, रेरामध्ये रजिस्टर आहे का, हे 2 जरी सामान्य नागरिकांनी बघितलं तरी हे बऱ्यापैकी त्यांना सेफ्टी मिळू शकते. मंडळी, या गगनचुंबी किंवा उंच इमारतींचा इतिहास जर का पाहिला ना, तर 1880 साली अमेरिकेमध्ये अशा प्रकारची उंच इमारत पहिल्यांदा बांधली गेली, जी पूर्णपणे स्टील फ्रेममध्ये बांधलेली होती. आणि आता दुबईची बुर्ज खलिफा ही जगातली सर्वात उंच इमारत मानली जाते. आणि आता ह्या गगनचुंबी इमारतींच्या बांधकामांमध्ये दिवसेंदिवस खूप प्रगती होत आहे. भारतातली पहिली 12 मजली उंच बिल्डिंग बांधली गेली 1959 साली चेन्नईमध्ये. आणि आता भारताबरोबरच आपल्या राज्यातही मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर सगळीकडे उंचच उंच टॉवर आपल्याला दिसतात. यामध्ये आपलं पुणे शहर आघाडीवर आहेच. 87ला पुणे महानगरपालिकेचा जुन्या हद्दीचा DP झाला, त्याच्या आधी 2 DP झाले, पण पुण्याची वाढ 80च्या दशकानंतर सुरू झाली. आणि मग तेव्हा
त्याच्यापूर्वी बंगल्याचे शहर असं पुण्याची ओळख होती. नंतर मग थोडं थोडं 21 मीटरपर्यंत हाईट मिळायला लागल्या. पण 87च्या DPमध्ये 97पर्यंत 21 मीटरची हाईट होती. 97ला एक मॉडिफिकेशन झालं आणि 21ची हाईट 36 मीटरपर्यंत गेली. म्हणजे पुणं हळूहळू व्हर्टिकल वाढायला लागलं, उंच व्हायला लागलं. म्हणजे सगळ्याच अर्थाने पुण्याची उंची वाढायला लागली. तर त्याच्यात इमारतीची उंची वाढते. तर ती इमारतीची उंची हे 97ला झालं आणि मग नंतर 2005ला एक मॉडिफिकेशन आलं. मग 70 मीटर, त्याच्यानंतर 100 मीटर, आता 150 मीटरपर्यंत आपण इमारतींना आपण इथं परवानगी देतो. मंडळी, या हायरेज बिल्डिंग बांधत असताना त्या स्ट्रक्चरली सेफ असणं आवश्यक असतं. म्हणजे काय, जाणून घेऊया. तसं डिफाईन करायचं म्हटलं 36 मीटरच्या वर गेलं तर वी मे कॉल इट हाय राईज. हां, तर त्याच्यामुळं आपण रूलमध्ये म्हटलं 24 मीटरच्या वर असेल तर ती स्पेशल बिल्डिंग आहे आणि हाय राईज कॅटेगरीमध्ये वेगवेगळी डेफिनेशन आहेत. मजले 24 मीटर म्हणजे 8 मजले, 10 मजले. हां, पण जनरली आपण 11 मजल्यानंतर हायराईज धरायला हरकत नाही. मग जेव्हा सुरुवातीला ही हायराईज कन्सेप्ट आला 36 मीटर ते 70 मीटर, मग शासनाने चांगल्या पद्धती नियंत्रितपणे, म्हणजे महाराष्ट्रात आपल्याकडं नियम करताना सुद्धा तो कसा राबवला जाईल, त्याला काय असलं पाहिजे, तर त्याची काळजी भरपूर घेतली जाते. मग त्याच्यामध्ये त्यावेळी त्यांनी कमिटी तयार केली आणि कमिटीमध्ये हायराईजचे जेवढे प्रस्ताव येतील तर ते सगळ्या दृष्टिकोनातून तिथं त्याच्यावर चर्चा होते. सगळ्यात महत्त्वाचं काय की ती इमारत बांधताना ती स्ट्रक्चरली सेफ असली पाहिजे. मग स्ट्रक्चरली सेफ असायला काय पाहिजे, मेन पाया. मग त्याचं जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे. त्याचं स्ट्राटा कसा आहे, त्याचे बोअर लॉक्स घेतलेत का, त्याच्यानंतर तो स्ट्राटा किती वजन पेलू शकेल, तर ते त्याचे सगळे रिपोर्ट्स म्हणजे एखाद्या विकसकाच्या कन्सल्टंट तो आपल्याकडे सबमिट करतो आणि ते सबमिट केल्यानंतर आपण त्याचं वेटिंग COEP किंवा अशा शासकीय नामांकित संस्थांकडून करून घेतो. म्हणजे बाबा हे स्ट्रक्चरल ह्याचे कोअर लॉग आहेत, ह्याचं वजन किती घेऊ शकतं, म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये आपण त्या हायराईज बिल्डिंगच्या संदर्भात सुरुवात झाली. मंडळी, अशा उंच इमारतींच्या बांधकामाबाबतचं प्रपोजल पुणे महानगरपालिकेमध्ये आलं ना, तर ते तज्ज्ञ संस्थेकडून तपासून घेतलं जातं. त्यातही या उंच बिल्डिंगच्या बाबतीमध्ये भूकंप आला तर काय, ही एक भीती मनात असते ना, की स्ट्रक्चरली ही उद्या भूकंप झाला तर म्हणजे जसा भुजचा भूकंप झाला तर मोठ्या प्रमाणात इमारती पडल्या. पण तर मग भूकंपरोधक आहे का, भूकंप म्हणजे प्रूफ असू शकत नाही, पण रोधक असलं पाहिजे. कारण कोड ते सांगतं की भूकंप रोधक इमारती असल्या पाहिजे. तर आपले जे IS कोड्स आहेत, वेगवेगळे IS कोड्स आहेत, आत्तासुद्धा लेटेस्ट रिवाईज झालेलं आहे. मग ते अमेरिकन कोड, त्याचे बेस्ट प्रॅक्टिसेस घेऊन शासनाने हे कोड्स तयार केले आहेत. तर ह्या कोडप्रमाणे डिझाईन केलं आहे का, सगळे त्याचे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात, मॉडेल्स असतात. मग ते मॉडेल्स आपण यांच्याकडनं घेतो आणि ते हायराईजच्या संदर्भात आपण COEP तपासून घेतो. त्याचबरोबर अशा उंच इमारतींमध्ये आग लागली तर नेमकी कुठली दक्षता घेतलेली असते तेही समजून घेऊया. ज्या उंच इमारतीला जर आग लागली तर काय होईल, म्हणजे त्यावेळी काय होणार, तर मग त्याला फायर अलार्म सिस्टीम असते, अलार्म, त्याच्यानंतर फायर फायटिंग सिस्टीम आहे आणि इव्हॅक्युएशन. मग इव्हॅक्युएशन करता तुम्ही दरवाजे कसे असणार, त्याचे जिने कसे असल्या, त्याला फायर डोअर्स असणार का, ह्या प्रकारचा सगळा अभ्यास आमचे CFO म्हणजे चीफ फायर ऑफिसर करतो. मग ते सगळं ॲनालाइज करून त्याचा रिपोर्ट देतो. त्याचबरोबर ड्रेनेज लाईनचाही विचार केलेला असतो. त्याचे ड्रेनेज लाईन याच्या संदर्भात एन्व्हायरमेंटलचा रिपोर्ट, इम्पॅक्ट ॲनालिसिस असतं एन्व्हायरमेंटल, ते सबमिट होतं आणि त्याचा सर्व सांगोपांग विचार करून 30 ते 100 मीटरपर्यंत पूर्वी कमिटी होती. या सर्व बाबींचा विचार करत असताना जर का भूकंप आला ना, तर बिल्डिंग नेमकी कशी हालेल, कुठे कलेल, हा सगळा विचार केलेला जातो.
त्याचबरोबर काही ठराविक उंचीनंतर हवेचे दाब असतात किंवा वाऱ्याचा वेग असतो, वाऱ्याची दिशा असते, या सर्व बाबतींचा व्यवस्थित अभ्यास केला जातो. पूर्ण RCC डिझायनर जेव्हा डिझाईन करतो तर तो सगळे आस्पेक्ट घेतो. जसं अर्थक्वेक डिझाईन आहे, तर अर्थक्वेक समजा आला तर ते इमारत कशी ॲक्ट होईल, कुठल्या XY डायरेक्शनमध्ये कशी हलेल, ती हल्ल्यानंतर त्याची जॉईंटवर काय इफेक्ट होतील, त्याचं सगळं सॉफ्टवेअर ॲनालाइज करतं. तसंच हवेचं प्रेशर किती आहे, म्हणजे आता पुण्यात आहे, पुण्यात विंड डायरेक्शन कुठली प्रिवेलिंग, त्या विंड डायरेक्शन वेगवेगळ्या डायरेक्शन, म्हणजे उन्हाळ्यात वेगळ्या दिशेने होते, हिवाळ्यात ते म्हणजे तुमचे सीझनल हे असतात. मग त्या डायरेक्शनल विंड असेल तर या विंड प्रेशरला ती डिझाईन होते की उंचावर गेलं तर एवढं विंड प्रेशर होईल, तर त्याला ते विंड प्रेशरचा सुद्धा याच्यात विचार केला जातो डिझायनिंगमध्ये. मंडळी, हे जे सगळे निकष आहेत ना, हे कसोशीने पाळले जातात आणि त्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये हाय राईज बिल्डिंग कमिटी ही कार्यरत आहे, ज्यामध्ये विविध बिल्डर असतील, आर्किटेक्ट असतील किंवा इंजिनियर सहभागी होत असतात. म्हणजे हायराईज कमिटीची मीटिंग होते, त्याच्यामध्ये वेगवेगळे आर्किटेक्ट सहभागी होतात, त्यांना आपोआप ते ट्रेन होतात आणि वेगवेगळ्या संघटना आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ आपले स्ट्रक्चरल इंजिनियर्स असोसिएशन नावाची संस्था, मग त्यांच्यात मार्फत अनेक त्यांचे जे नवीन मेंबर्स असतील मग त्यांना ट्रेन करतो. त्याच्याबरोबर समजा स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, नवीन झाला, समजा IIT ग्रॅज्युएट आहे किंवा MTech झालेला आहे, मग त्याला किती वर्ष, तर ते स्ट्रक्चरल इंजिनियर असोसिएशन त्यांचा इंटरव्ह्यू घेते आणि ते आम्हाला सर्टिफिकेट देतं की याला 5 वर्षाची, याला इतक्या मजल्यापर्यंत इमारत हे करायला अलाव करा. त्याचबरोबर हायराईज बिल्डिंगच्या बांधकामाची बळकटी तपासण्यासाठी खाजगी संस्थांचीही मदत घेतली जाते. ज्या काय उंच इमारती होतात तर त्या सेफ असतील अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. आता क्वालिटी कंट्रोल, तिथल्या जागेवरची कामं, त्याच्या संदर्भातही आपल्याला करण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे आता सिंगापूरला गेलं तर त्यांचं गव्हर्नमेंटचं कॉन्कॉस नावाची सिस्टीम आहे, म्हणजे क्वालिटी कंट्रोल चेक करणारी गव्हर्नमेंटची एजन्सी आहे. मग ती जाऊन चेक करते की ही क्वालिटी आहे. तेवढी यंत्रणा आपल्या अजून भारतात उपलब्ध नाही, पण आपल्याला टप्प्याटप्प्याने प्रायव्हेट थर्ड पार्टी एजन्सीज आहेत, आता चांगल्या कंपन्या यायला लागल्यात. कारण जसं जसं शहर वाढतं आहे तर आर्किटेक्ट्स, तुम्ही आर्किटेक्चर बघितलं पुण्यात तर सगळे इंटरनॅशनल आर्किटेक्ट्स इथं काम करतात. एक पुण्याचं सौंदर्यीकरण म्हणजे इमारती, सुंदर अशा इमारती पुण्यात व्हायला लागल्या. त्याचबरोबर 70 मीटरच्या पेक्षा सुद्धा उंच असलेल्या हायराईज बिल्डिंगसाठी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळी कमिटी गठीत करण्यात आली आहे. शासनाने 70 मीटरच्या वरच्या इमारतीकरता आता त्यांनी सगळं रिलाईज केलं, पण आम्हाला अजून वाटतं की बाबा जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही लोकांना, म्हणून आपण एक आयुक्तांच्या पातळीवर एक कमिटी केलेली 70 मीटरच्या उंच इमारतीकरता. मग तिथे हे सगळे आस्पेक्ट, सगळे कन्सल्टन्सी रिपोर्ट्स, त्याच्यावर डिस्कशन होतं, हे होतं आणि मग त्यांना त्या उंच इमारतींना परवानगी दिली जाते. त्यामुळं ज्या काय उंच इमारती होतात तर त्या सेफ असतील अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. थोडक्यात मंडळी, या उंच इमारती बांधताना त्याचं बांधकाम बळकट केलं जातं. RCC आणि स्टीलमध्ये हे बांधकाम केलं जातं, कारण उंच बिल्डिंगला हवेचे दाब सोसावे लागतात. त्यासाठी स्टील योग्य ठरतं, ते तुलनेनं फ्लेक्झिबल असतं ना. या इमारतींसाठी पाया हाही महत्त्वाचा घटक असतो. इमारत जितकी उंच तितकाच तिचा पाया खोल असतो आणि म्हणूनच पाया खणताना जमिनीच्या स्तरांचा अभ्यास केला जातो. पक्का स्ट्रॅटा किंवा जमिनीचा स्तर मिळाल्याशिवाय बांधकाम होऊ शकत नाही. पाया पक्का असावा लागतो. मंडळी, याबरोबरच लिफ्ट हाही महत्त्वाचा घटक असतो. चांगल्या दर्जाच्या वेगवान लिफ्ट अत्यावश्यक असतात. त्याचबरोबर आग प्रतिबंधक प्रणालीही आवश्यक असते. तसंच आगीतून बचावासाठी काय योजना आहे तेही तपासावं लागतं. म्हणजे आग प्रतिबंधक प्रणाली योग्यपणे कार्यरत आहे का, अलार्म वाजतात का, आगीपासून बचावासाठी मार्ग आहेत का, हे सगळं जाणून घ्या. भूकंप झाल्यास इमारतीला धोका पोचू नये म्हणून विशिष्ट प्रणाली वापरली आहे ना, हेही समजून घ्या. वारा, पाऊस, हवेचे दाब या बाबतीतली सुरक्षितता कशी आहे हेही जाणून घ्या.
आणि मंडळी, या हायरेज बिल्डिंगमध्ये रिफ्यूज एरिया ठेवलेली असते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोक आश्रय घेऊ शकतील अशी एक सीमांकित जागा असणं आवश्यक असतं. तिला आश्रय क्षेत्र म्हणतात. नॅशनल बिल्डिंग कोडनुसार बिल्डरनं प्रत्येक 7व्या मजल्यावर किंवा उंच इमारतींमध्ये पहिल्या 24 मीटर नंतर एक समर्पित आश्रय क्षेत्र प्रदान केलं पाहिजे असा नियम आहे. या रिफ्यूज एरियाची विक्री होऊ शकत नाही. या एरियाला दरवाजा असू नये, कुलूपही लावू नये. या हायरेज बिल्डिंगसाठी रस्त्याची विशिष्ट रुंदी प्रमाणित केलेली आहे. म्हणजे लहान रस्ता असेल तर तिथे हायरेज बिल्डिंग होऊ शकत नाही. रस्त्याची विशिष्ट रुंदी अतिशय आवश्यक आहे आणि प्रत्येक बिल्डिंगमध्येच कचऱ्याची विल्हेवाट लावणंही आवश्यक आहे. त्याचबरोबर पार्किंगची सुविधा आणि इतर सोयीसुविधाही पुरवलेल्या असतात. मंडळी, उंच इमारती बांधताना जो प्लॅन तयार केला जातो ना, तो विविध बाबींनी परिपूर्ण असतो. बांधकामाबाबतची संपूर्ण शहानिशा करूनच त्याला मंजुरी देण्यात येते. इवन सगळ्या इमारतींना जेव्हा हायराईज नसल्या तरी आम्ही स्ट्रक्चरल इंजिनियरचं सर्टिफिकेट घेतो. त्या सर्टिफिकेटमध्ये तू म्हणजे सुरुवातीला बिल्डिंग परमिशन देताना तू हे देतो की मी या प्रोजेक्ट करता अपॉइंट केलेलं आहे आणि आय एम रिस्पॉन्सिबल फॉर ऑल सेफ्टी ॲस्पेक्ट किंवा स्ट्रक्चरल ॲस्पेक्ट. मग स्ट्राटा क्लासिफिकेशन, प्लिंथ लेवल, कम्प्लिशन लेवलला त्याचं सर्टिफिकेट आपण घेतो की बाबा हे ॲज पर डिझाईन किंवा आपल्या IS कोडप्रमाणे बांधकाम. अशा गगनचुंबी इमारतींमध्ये किंवा उंच इमारतींमध्ये प्रचंड किमतीचे फ्लॅट घेत असताना या सर्व बाबींचा विचार करणं आवश्यक असतं. ह्या बाबतीतले सर्व नियम पाळलेले असतील ना तर संबंधित यंत्रणा या बांधकामाची परवानगी देत असते आणि ते आपण तपासायला पाहिजे, हेही महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर सध्या रेरा किंवा इतर कायद्यांमुळे आपल्या ग्राहकांचं संरक्षणही होत आहे. तेव्हा मंडळी, तुमच्या आवडीच्या शहरामध्ये उंच बिल्डिंगमध्ये राहण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. पुण्याला यायचंय? जरूर या, तुमचं स्वागत आहे. पण पुणेकर म्हणून मी पुण्यावर प्रेम करतो आणि पुणे मोस्ट लिव्हेबल सिटी आहे भारतातली. आपल्याला ती जगातली मोस्ट लिव्हेबल करायची आहे. तर सगळ्याच लोकांना आव्हान आहे, सगळ्यांनी पुण्यात या आणि पुणे मोस्ट लिव्हेबल करण्यासाठी सहभागी व्हा आणि यू आर वेलकम. मंडळी, नॉयडाचे ट्विन टॉवर पाडल्याच्या पार्श्वभूमीवर आपण ही सगळी माहिती जाणून घेतली. अवैध बांधकाम केल्यामुळे म्हणा किंवा बेकायदेशीर बांधकाम केल्यामुळे 800 कोटींचं बाजार मूल्य असलेल्या ह्या वस्तू नष्ट झाल्या. पण त्याचबरोबर त्यासाठी जो पैसा लागला होता म्हणा, कष्ट, वेळ, श्रम, हेही सारे नाश पावले. अनेकांची स्वप्न भंग पावली आणि म्हणूनच अशा प्रकारचे व्यवहार करत असताना सर्व बाबींची खातरजमा करूनच आपण व्यवहार करायला पाहिजे. त्यासाठीच हा आजचा एपिसोड होता आणि त्यातूनच आपण ह्या गगनचुंबी इमारतींमध्ये नक्कीच राहायला पाहिजे, आकाश कवेत घ्यायला पाहिजे. त्यासाठी अनेक शुभेच्छा. त्याच अनुषंगाने मंडळी, ही वेगळी माहिती देणारा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रतिक्रिया असतील, आमच्यापर्यंत जरूर पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता. ही माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यासाठी आमची यूट्यूब चॅनल आहेत रयतेचा दरबार, जनता दरबार. ही दोन्ही यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रक्षेपित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारी रात्री 9 आणि शनिवार सकाळ 8 हे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, ही अत्यंत उपयोगाची आहे. या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होणार आहे. मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रयतेचा दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा रयतेचा दरबार.